त्यावेळेस खर्च 2016 मध्ये 15 लाख होता बजेट. आता आई वडील बिचारे थकले होते 10 वर्षापासून उपचार करून, त्यामुळे व्यवस्था नव्हती. पण ती पोरगी एवढी जिद्दी होती की सरळ टाटामधनं ट्रेनने सकाळी उतरायची मुंबईवरून अमरावतीला आणि क्लासेसला जायची. शी वॉज युनिव्हर्सिटी टॉपर इन हर सब्जेक्ट इन स्पाइट ऑफ द कॅन्सर अँड एव्हरीथिंग. तिथे त्या मुलांच्या शिबिरामध्ये मनोगत मांडताना तिने सांगितलं की मला बिरायची भीती नाही म्हणे, पण मला जर आयुष्य मिळालं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून तर मला या विषयात काहीतरी करायची इच्छा आहे. त्यासाठी जर मला आयुष्य मिळालं तर पाहिजे, अदरवाईज मला काही फार जगण्याची आसक्ती नाही राहिलेली वेगळी. सी वॉज सच अ डॅशिंग गर्ल. जवळपास 250-300 मुलं मुली महाराष्ट्रातल्या 22-25 जिल्ह्यांमधून आलेली होती, तुमच्यासारखी यंगस्टर सगळे. 7-8 फेब्रुवारीची गोष्ट आहे ही 2016ची. पोरांना माहिती नाही काय वाटलं ते. आपापल्या घरी जाताना शेवटच्या दिवशी संडेला काय पोरांनी आपसात विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मला फोन यायला लागले. सर म्हणे आम्हाला ते जे सांगितलं ना काल कोमलने ते याच्यासाठी काहीतरी करायचंय. ठीक आहे, करा, चांगली गोष्ट आहे. काय करायचंय म्हणे आता पुढच्या रविवारी व्हॅलेंटाईन डे आहे 14 फेब्रुवारी 2016. व्हॅलेंटाईन डेला काय माहोल असतो माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. 7 दिवस रोज डे, चॉकलेट डे आणि काय काय सगळे असतात की नाही डे. पोरांनी काय म्हटलं की असे जे मृत्यूशी झगडणारे लढवय्ये आहेत त्यांना आम्ही आमचं व्हॅलेंटाईन मानणार आणि त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून लोकांकडून घरोघरी जाऊन वर्तमानपत्राची रद्दी गोळा करणार. दॅट वॉज द आयडिया गिवन बाय यू यंगस्टर्स. मी म्हटलं ठीक आहे करावा. आणि मला काही फार वाटलं नाही त्यांच्या आयडिया ऐकून की ठीक आहे बा पोरांच्या डोक्यात आली, करू इच्छितात करा. बस ते त्यांना तेवढीच वाट होती की माझ्याकडनं ग्रीन सिग्नल पाहिजे होता त्यांनी. आणि 14 फेब्रुवारी 2016ला तुमच्यासारखे 1000-1200 मुलं मुली रस्त्यावर होते. रस्त्यावर ते जळगावला होते, औरंगाबादला होते, अमरावतीला होते, अकोल्याला होते, वर्धेला होते, नागपूरला होते, यवतमाळला होते. आणि त्यांनी रद्दी घरोघरी फिरून रद्दी गोळा केली. किती रुपयाची रद्दी गोळा केली असेल पोरांनी त्यांनी इमॅजिन. 11 ते 4 वाजेपर्यंत 5 तासात 4.5 लाख रुपयाची रद्दी गोळा केली पोरांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. 4.5 लाख. बहुतेक पोरं म्हणाले आयुष्यात सर एवढा आनंद कधीच आला नाही. 2 किलो रद्दी मिळाल्यावर एखाद्याच्या घरून जो आनंद झाला दॅट वी नेव्हर. किती पिझ्झा खाल्ला आणि या हॉटेलला गेलो आणि तिकडे त्या काय म्हणू याला गेलो, शोला गेलो, असा आनंद कधी नाही भेटला याच्यापूर्वी आयुष्य. एक कटलेवाला रद्दी जे कॉलन्यांमध्ये फिरून करतात ना, है क्या रद्दी लोखंडवाला, असा एक होता त्या जळगावला. त्याला असं वाटलं अरे यार आपला रद्दीचा धंदा, हे कोण नवीन कॉम्पिटिटर आले आपल्याला, याला कोणी रद्दी द्याय ना त्या कॉलनीत. हा जरा जवळ गेला या पोरांच्या आणि चौकशी केली की भाई क्या कर रहे, रद्दी का क्या करने वाले हो तुम. पोरांनी सांगितलं त्याला कॉज. तर तो ज्याला काही देणं घेणं नव्हतं या सगळ्यांशी, तो कटलेवाला ज्याचं पोट त्याच्यावरती आहे, त्याने काय सांगावं, आज तुमची जेवढी काय रद्दी गोळा होईल म्हणे ती सगळी तुमच्या कॉलेजपर्यंत पोहोचून द्यायचं काम मी करणार. आज माझा धंदा बंद. त्यांनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत 85 क्विंटल रद्दी गोळा केलेली कॉलेजमध्ये येऊन पोहोचून दिली. कॉलन्यांमध्ये फिरून कटलेवाला. दॅट इज हिज कॉन्ट्रीब्युशन. लक्षात घ्या, असं काहीतरी आपण करतो ना कुठल्या तरी कॉजसाठी, तर लॉट्स ऑफ पीपल गेट इन्स्पायर्ड बिकॉज ऑफ अस. मी त्यावेळेस हिशोब काढला, माझं गणित पण खूप चांगलं आहे. एका गावात वर्तमानपत्र किती येतात, त्याची रद्दी किती किलो होते, आणि अशी रद्दी जर गोळा केली तर किती पैसे होतात त्याचे. 2016चा माझी आकडी होती, देशाचा जर विचार केला तर साधारणपणे 20,000 कोटी रुपये रद्दीमधनं. यू कॅन कलेक्ट फॉर एनी डॅम कॉज. तुम्ही वृद्ध आश्रमासाठी वापरा, मुलांसाठी वापरा, स्कॉलरशिपसाठी, आजारासाठी, कशाहीसाठी. एकदा फक्त जाऊन तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय त्या घरी, पुढे आपोआप लोक आणून देणार तुम्हाला जर कॉज पटला आणि असं सगळं केलं. एक मुलगा तुमच्यासारखा ॲग्रिकल्चर असणारा 3ऱ्या दिवशी माझ्याकडे आला आणि तो काय म्हटला, मी ओळखत नव्हतो, शोध घेत आला पत्ता. सर म्हणे ही, तो पेपर घेऊन आला ज्या पेपरमध्ये ही बातमी आली होती अशी की बा असं असं केलं पोरांनी. सर म्हणे जिथे कॅन्सर विकला जातो तिथे मी उभा होतो, तिथे मला ही बातमी सापडली. म्हणजे पानटपरीवर होता तो, पानटपरीवाला, तंबाखू खर्रा गुटखा खाणारा. आणि सर म्हणे मला याला मदत करायची म्हणे. म्हटलं कर बा,
खेड्यातला राहणारा, शेती करणारा, BSc ॲग्री वगैरे काहीतरी करत होता. मला 1,00,000 रुपये द्यायचे म्हणे. मी उडालोच. म्हटलं याच्या सुरतकडे पाहून, याच्या चेहऱ्याकडे पाहून तर काही वाटत नाही. हा म्हटलं ब्लफ मारतोय काहीतरी. ओके, म्हटलं ठीक आहे बा दे. पण म्हणे आज सर चेकबुक नाही आणलं मी. म्हटलं हां बरोबर, मी म्हणत होतं ना हा नुसता चाटायला. ओके, म्हटलं ठीक आहे सर, परवा येतो म्हणे मी चेकबुक घेऊन. म्हटलं ठीक आहे ये. मला पक्की खात्री होती की हा तोंडच नाही दाखवणार आता. तिसऱ्या दिवशी आला की तो चेकबुक घेऊन बसला माझ्या टेबलच्या समोर. काढलं चेकबुक आणि लिहायला लागला. मला वाटलं पहा किती आकडा लिहून राहिलो. मला जरा फारच क्युरिओसिटी होती, किती शून्य चालले. म्हटलं 1000वर थांबते, 100वर थांबते, पण त्याने 1,00,000चा आकडा लिहिला. दिला चेक माझ्या हातात. मी म्हटलं 100% याच्या अकाउंटमध्ये 100 रुपयाच्या वरच पैसे नसतील, म्हणून त्याने 1,00,000चा चेक दिला आपल्याला आणि हा बाउन्स होणार आहे. मी लगेच तो बँक अकाउंटमध्ये पाठवला. म्हटलं कळलं पाहिजे आपल्याला काय आहे तर. आणि तो दुसऱ्या दिवशी कॅश पण झाला. नुसती पेपरमधली बातमी वाचून गुटखा खाणारा, पानटपरीवर उभा राहणारा पोरगा तुमच्या बातमीमध्ये किती दम आहे हे मला तुम्हाला सांगायचं. जर्नलिझम वाले आहेत ना, हे असं काहीतरी जर तुम्हाला करता आलं ना तर मग बघा लोकांची आयुष्य कशी बदलतात. आणि यासाठी मग थोडंसं डोळे, कान, डोकं उघडं ठेवलं पाहिजे. दॅट इज जस्ट पॉसिबल. अंशु गुप्ता म्हणून माझा एक मित्र आहे. मासकॉम 2 वेळा केलेलं त्याने, जर्नलिझम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन म्हणून. ऐकले तुम्ही नाव अंशु गुप्ताचं? गुंज नावाची संस्था आहे, गुंज.org. त्याची स्टोरी माहिती आहे तुम्हाला? आहे का तिथे? ओके, म्हणजे माहिती आहे तुम्हाला सगळं. माझा खूप चांगला मित्र आहे तो अंशु. ओके, खूप गोष्टी आम्ही सोबत केलेल्या, खूप सोबत केलेल्या आम्ही गोष्टी. माझ्यासोबत खूप ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला घेऊन फिरलो सगळीकडे ऑलमोस्ट. ही गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची वगैरे साधारणपणे. आता त्यांच्या संस्थेला 25 वर्ष झाले. आता परवा गुंज फेलोशिप. येस येस येस. तर त्याची जी काय स्टोरी तुम्हाला माहितीच असेल ना, ती सांगण्याची गरज नाही मला. अच्छा, ओके ओके. एकदा तो असा स्टोरी शोधण्याच्या याच्यात दिल्लीत फिरत होता, चांदणी चौक भागात, आणि त्याला एक रिक्षा दिसला, सायकल रिक्षा. दिल्ली पुलिस का लाश ढोने वाला रिक्षा. मला असं वाटलं यार यहाँ कुछ तो भी स्टोरी मिल सकती है अपने को बातमी बनाने के लिए. तो गेला त्या रिक्षावाल्याच्या मागे मागे शोधत शोधत, आणि मग त्याच्याशी गप्पा मारल्या जाऊन छानपैकी अगदी क्लोज. आणि मग त्यातनं त्याला कळलं, तो रिक्षावाला म्हणाला, साहब बोले जब ठंड के दिन होते तो मेरे को काम इतना पुरता बोले बाकी दिनों से कि डूबने से ज्यादा लाशें ढोना पड़ता बोले. हा त्याच्या खोलात गेला, असं का बरं होत असेल, थंडीच्या दिवसात का बरं डबल बेवारस प्रेत सापडतात. ओके, मग त्याची एक मुलगी होती छोटी त्या रिक्षावाल्याची, 7-8 वर्षाची, ती पण होती सोबत. तर तिने काय सांगावं, जब बोले ठंड लगती है तो मैं लाश को चिपक के सो जाती हूँ, क्योंकि लाश तंग नहीं करती, लाश करवट नहीं बदलती, और मैं शांति से सो सकती हूँ. That became the story, and that is the starting point of गुंज. तिथनं सुरुवात झाली गुंजची जी आहे ती. थंडीच्या दिवसात का बरं बेवारस लोक जास्त मरतात? कारण थंडीमुळे नाही मरत, पांघरायला कपडे नाही म्हणून मरतात. and then he started the गुंज. कपडा त्यांनी हा विषय घेऊन काम केलंय. आज जवळपास 25 वर्ष झाली गुंज करते. त्यामुळे अंशू, त्याची बायको, त्याची मुलगी, या सगळ्यांशी माझे फॅमिली टर्म्स आहेत. खूप वेळा आम्ही एकत्र काम केलेलं असं सगळं. तर ह्या स्टोरीज आपल्याला शोधता आल्या पाहिजे अशा. आणि त्याच्यामुळे बघा, त्यांनी आज त्या एका स्टोरीच्या आधारे, त्यांनी जर्नलिझमच्या आधारे आज तो कपडा विषय अख्ख्या जगापुढे घेऊन गेला. तो आज अख्ख्या जगापुढे कितीतरी अवॉर्ड्स त्याला मिळाले त्यातनं. किती ताकद आहे स्टोरीमध्ये हे लक्षात घ्या. ते आपल्याला शोधता आले पाहिजे. त्यासाठी वाचन पाहिजे आपलं. जरा आजूबाजूला डोळे उघडे पण लोकांना भेटा, बोला, मग तुम्हाला कळतील खूप साऱ्या गोष्टी. एक्सपोजर अँड एक्सपिरियन्स म्हणून मी म्हणतो ना नेहमी की आपल्याला एक्सपोजरच नाहीये. कधीतरी जाऊन या, झोपडपट्टीत जाऊन या,
कसं लाईफ आहे त्यांचं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या, बघा त्यांच्या काय अडचणी आहेत. तर मग आपल्याला त्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी कळतात. आमच्याकडे आम्ही समर कॅम्प घेतो मुलांसाठी, 7-7 दिवसांचे रेसिडेन्शियल, वयोगट 10 ते 20. त्यात असले सगळ्या त्यांना एक्सपोजर देतो वेगवेगळ्या. तिचा कॉलनीमध्ये 2-2च्या जोड्या करून त्यांना पाठवून देतो, पुस्तकं हातात देऊन जा, 20 घरांमध्ये जा, मैत्री करा, पुस्तकांबद्दल बोला, विकता आले तर 4 घरातून तर हाकलूनच देतात बाहेरच्या बाहेर. तरी थँक्यू म्हणून वापस यायचं असते. ती कंडिशन. आल्यावर पोरं सांगतात, सर म्हणे किती वाईट वाटलं म्हणे त्यांनी हाकलून दिलं तर. आमच्या दारावर पण लोक येतात म्हणे सेल्समन, त्याला किती वाईट वाटत असेल म्हणे, आज कळलं पहिल्यांदा आयुष्यात. त्यांना आम्ही मोठ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसच्या दारावाजात नेऊन सोडून देतो गेटवरती, की जा कुठल्या तरी एका मोठ्या IAS IPS अधिकाऱ्याला भेटून यायचंय. 2-3 तास वेळ, अपॉइंटमेंट घेतलेली नाही, कोणी ओळखीचं नाही, काही नाही, कोण अधिकारी, कुठे भेटतो की नाही, कुठे बसतो, ते सगळं पोरांनी शोधायचं. वय वर्ष 10 ते 20. आमच्या मागच्या वर्षीच्या 4 पैकी 2 बॅचेस डिव्हिजनल कमिशनर रेव्हेन्यू विभागीय आयुक्ताकडे जाऊन त्यांच्या चेंबरमध्ये अर्धा तास त्यांचं डोकं खाऊन, चहा बिस्किटं खाऊन, सेल्फ्या काढून वापस आली. 10 ते 20 वयोगटातली पोरं. आपण कधी हे पोटेन्शियल वापरतच नाही, घराच्या बाहेरच पडत नाही. सो एक्सपिरियन्स अँड एक्सपोजर ह्या 2 गोष्टी महत्वाच्या. ते करा. शेवटी 5-7 मिनिटं काही गोष्टी सांगतो आणि मी थांबतो, काही रेफरन्सेस पण सांगू इच्छितो. व्हाय प्रश्न स्वतःला विचारा. शेवटी का करायचं हे आणि का जगायचं हे कळलं तर कसं जगायचं हा प्रश्न राहत नाही. साधी गोष्ट आहे. तुमच्यापैकी कोणी बाय द वे असा विचार केला आहे का की सलून मध्ये तुमचा आयुष्यभरात किती खर्च होत असेल? केस कापायला जाता ना बहुतेक सगळे लोक, काढलाय का हिशोब? समजा मुलांपैकी जात असाल तर. मी सेकंड MBBS पासून सलून मध्ये नाही गेलेलो केस कापायसाठी, स्वतःच कापतो. लग्न झाल्यावर मग बायको म्हणे जरा थोडासा फाईन करून देते म्हणून, खरंच जरा हे गबाळ्यासारखं दिसते का. केवळ केस कापण्यावरती आपले किती खर्च होतात माणसाच्या आयुष्यात, पुरुषाच्या आयुष्यात असा विचार केला तर तो आकडा मला वाटते 50,000 ते लाख रुपये येतो केवळ केस कापण्यावर. आपलं गणित फार कच्चं आहे, आपल्याला कळतच नाही गणित काय. तुमचा वेळ किती जातो दुकानात गेल्यावर कपडे चॉईस करताना आणि रोज कपाटापुढे उभं राहिल्यावर कोणता ड्रेस घालायचा याच्यात किती वेळ जातो कॅल्क्युलेट करा. तेवढ्या वेळात तर तुमचं आयुष्य बदलते. 2-5 जास्तीच्या डिग्र्या तुम्ही घेऊ शकता तेवढ्या वेळात, तो वेळ वाचला तर. त्यामुळे माझं सोपं झालं. गेले 40 वर्ष झाले माझा हा ब्रँड आहे. जे आता अवतार आहे ना माझा, हा असाच अवतार असतो. विदेशात गेलेलो असो, कॉन्फरन्सला गेलेलो असो, मुख्यमंत्र्याच्या हस्ते अवॉर्ड घेणं असो की काही असो, त्याच्यात फरक नाही पडत. सो नाव दॅट बिकम द ब्रँड. आपल्याला ठरवता आलं पाहिजे की मला कसं जगायचं. लोक परेशान होतात बरेचदा. लोकांना होऊ द्या ना, आपण गंमत बघायची फार तर. काय का प्रश्न स्वतःला विचारत तर आपल्याला जगायला कळेल. हा एक कार्यक्रम आम्ही आता घेतोय. मी जे म्हणालो ना की कोविड पासून ऑनलाईन मोडमध्ये सुरू केलं टेलिमेडिसिन. आणि आता दर आठवड्याला आमचे दर 3 आठवड्याला साधारण एक नवीन बॅच सुरू होते. एक 30-40-50 लोकांचा ग्रुप असतो. सगळ्या भारतात आणि इव्हन बाहेर देशांमधनं पण लोक कनेक्ट असतात. एक बॅच आम्ही फ्रायडे इव्हिनिंगला सुरू करतो, एक सॅटर्डे इव्हिनिंग आणि एक संडे आफ्टरनून. एक बॅच संपली, 8 आठवडे झाले की पुढची बॅच सुरू करतो. आणि ऑलमोस्ट या सगळ्या आजारांसाठी, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हायपोथायरॉइड, PCOD, वेट लॉस, अर्थरायटिस, ऑटोइम्युन डिसऑर्डर. परिणाम काय होतात जे पाहतोय आम्ही, साधारणपणे 5 ते 15 किलो वेट लॉस 8 आठवड्यात. डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, ऍसिडिटी, मायग्रेन, सांधेदुखी, गुडघेदुखी, यातली औषधं 40-50% लोकांची 0 होतात. उरलेल्या लोकांची अतिशय कमी होतात डोसेजेस. स्टॅमिना, एनर्जी वाढते खूप सारी आधीच्या तुलनेत. लॅब टेस्ट ज्या आहेत त्या सगळ्यांमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते प्री आणि पोस्ट मध्ये. आणि सगळ्या घराचे आरोग्य सुधारते. फक्त त्या इंडिव्हिज्युअलचं नाही पण अख्ख्या घराची हेल्थ इम्प्रूव्ह होते. आणि ते पण कुठलंही बाहेरचं 1 पैसाही खर्च न करता, कुठलीच वस्तू प्रॉडक्ट विकत न घेता, घरच्या घरी तुम्ही जे काय खाता पिता त्याच्यात थोडेसे बदल करून, व्यायाम करून आणि मन कसं कंट्रोल करायचं ते शिकून. आता आमची 17वी बॅच आता मागच्या शनिवारी सुरू झाली. म्हणजे जर तुमच्यापैकी कोणाला इश्यूज आहेत यापैकी कुठला आणि तुम्हाला जर औषधी मुक्त व्हायचं असेल तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना, आय कॅन डेफिनेटली रिकमेंड दिस. फक्त तो
मी घेतो म्हणून नाहीये, पण आज तरी याला फार अल्टरनेटिव्ह कुठे दिसत नाही मेडिसिनमध्ये. हजारो रुपयाची औषधं दर महिन्याला घेणं, घरच्या घरी 2 तासाची झूम मिटिंग, आठवड्याला 8-16 तास, 2 महिन्यात 16 तासात 20-20 वर्षांचे आजार गायब होतात, लिटरली गायब होतात, विथ डॉक्युमेंटेड लॅब एव्हिडन्स. आणि असं सगळं मेजॉरिटी क्रॉनिक इलनेसेस सगळे. आणि हे सगळे रूट कॉजेस आहे या सगळ्या आजारांचे, आणि याच्यावरती आम्ही काम करतो. म्हणजे आता याच्या मागचं सायन्स आता मी तुम्हाला सांगत बसणार नाही, पण कधीतरी त्याच्याबद्दल वेळ असेल तर बोलता येईल मे बी, की कसं होते हे सगळं शरीरात. आजचे जे काय सायंटिफिक रिसर्च जगात होणार आहे ते कसे त्याला कनेक्ट करतात आणि कसे दाखवतात. काही केस स्टडीज जसं तुम्हाला दिसते इथे, ब्लड शुगर 3 आठवड्यामध्ये टोटली रिव्हर्स झाली. 365 ब्लड शुगर 120 वरती आली विदाउट एनी मेडिकेशन. आणि पुढे ती कॉन्स्टंट आहे, आणि आता 4 वर्षानंतरही कॉन्स्टंट आहे सेम. हे HbA1c 11.2चं 6.4 झालं. ब्लड शुगरचं जे ॲव्हरेज ब्लड शुगर असते ती वजनं कमी झाली. ओके, 9.3 HbA1c 6.5 झालं, म्हणजे ऑलमोस्ट फ्री डायबिटीज. हा एक शिकागोचा पार्टिसिपंट माझा 6.7चं 4.9 10 वर्षात पहिल्यांदा. हा आणखीन US एक पार्टिसिपंट 2-1 लाख MBSला ट्रेन करणारा मोठा माणूस आहे. 17 वर्ष डायबिटीस होता, सगळं करून चुकला आता US मधलं, पण कधीच ब्लड शुगर नॉर्मल नव्हती आली. त्याने मला मेसेज पाठवला व्हॉट्सअप, तो सरळ उचलून मी स्लाईडमध्ये टाकला. बट व्हॉट्स बॅफलिंग टू मी दॅट फॉर 17 years आय हॅव ट्राईड सो मेनी डाएट्स. Dean Ornish, Esselstyn, Foreman, McDougall, these are the big shots of US. जगात ज्यांची नाव आहे अशी डॉक्टर मंडळी, हे सगळं करून कधी ब्लड शुगर नॉर्मल आली नव्हती, आणि इकडे महिन्याभरात त्याची ब्लड शुगर नॉर्मलला आली. टेक्सास जे स्टेट आहे सेंट्रल अमेरिकेमधला, ही इज अ बिग फॅन ऑफ अवर प्रोग्राम. त्याच्यामुळे जवळपास टेक्सासमधलेच मला वाटते 70-80-100 पार्टिसिपंट झाले असतील आमच्या आता. आणखीन एक अमेरिकन पार्टिसिपंट ज्याचं HbA1c 9.4 वरून 7.5 वरती आलं. त्याचा स्पीड वाढला धावण्याचा. आधी 13.5 ते 14 मिनिटं लागायचे, 1.5 महिन्यात ते 12 मिनिटावरती आला 1 मैल जायला. आणि सगळं काय खाऊन त्याने लिहिलं, आय जस्ट हॅड अ सॅलड लास्ट नाईट अँड हॅड 1 डेट ड्युरिंग द रेस. नो एनर्जी ड्रिंक, नो प्रोटीन फूड, काहीच नाही. आज यंगस्टर्समध्ये प्रोटीनची एवढी क्रेज आहे, 2-2 हजार रुपये किलोचे ते डबे आणतात खायला. लोकांना असं वाटते प्रोटीन खाल्ले की मसल बिल्डिंग होते. ॲब्सोल्युटली रॉंग. मसल बिल्डिंग होते फक्त आणि फक्त एक्सरसाइज केल्याने, अगेन्स्ट रेजिस्टन्स एक्सरसाइज. प्रोटीन खाण्याचा काहीही संबंध नाही त्याच्याशी. आपल्या डोक्यात ह्या अशा चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या इंडस्ट्रीजवाल्यांनी बसवल्या, मार्केटिंगवाल्यांनी. ह्या एका मेडिकल कॉलेजच्या प्रोफेसर, पॅथॉलॉजी हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यांचे सगळे पॅरामीटर्स त्यांनी मला लिहून पाठवले. 3 जून 22 आणि 2 ऑक्टोबर 22 सगळ्या गोष्टी चेंज झाल्या त्यांच्या, सगळे लॅब पॅरामीटर्स. गेले 26 वर्ष त्या मांडी घालून बसल्या नव्हत्या रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे. आता 25 मिनिटं वज्रासनात बसायला लागले 4 महिने. सो मिरॅक्युलस काइंड ऑफ थिंग दॅट वी कॅन से. आमच्या कुठल्याच टेक्स्टबुकमध्ये असले उदाहरणं दिलेली नाही आहे. हे आणखीन एक आमची पार्टिसिपंट, डायबिटीस होता, 300 ब्लड शुगर तिथं नॉर्मल झालीच, वजन 72 वरून 57 वरती आलं, आणि स्टॅमिना एवढा वाढला की मॅरेथॉनमध्ये धावायला लागले. आधी कधीच धावलेली नाही आयुष्यात. गेले 2 वर्षात आता 20 मॅरेथॉन झाले. नाव सी बिकम द स्पोर्ट्स वुमन. त्यांचा मुलगा 16 वर्षाचा, वजन 102 किलो होतं, तो 76 वरती आला. हे सगळे वेट लॉस प्री आणि पोस्ट फोटो. त्यामुळे आमचे सगळे पार्टिसिपंट आम्ही म्हणतो की ते आमचे चालते फिरते ब्रँड अँबॅसेडर आहे. लोकच विचारतात त्यांना की कौन से चक्की का आटा खा रहे, क्या हो गया तेरे को. आणि आता इतके आहेत, शेकड्याने येतात अशी लोक गावोगावी. हे औरंगाबाद मधले मला वाटते 50-60 लोक झालेले असतील आता, इन्क्लुडिंग डॉक्टर्स, प्रोफेशनल्स, असे सगळे. कोणाचं 10 किलो, कोणाचं 20 किलो, कोणाचं 30 किलो. सुरुवातीला तरी माझ्याकडे 70, 80, 90 किलो वाले जास्त असायचे. आता तर 100 पार केलेले अनेक लोक आहेत. आता एक हायेस्ट वेट वाले जे आले माझ्याकडे मागच्या बॅचमध्ये आमच्या, 193 kg. 193 kg, 193 किलो.
एका खुर्चीवर नाही बसू शकत, सोफा लागतो. नॉर्मल वजन काट्यावरती वजन नाही करताय आणि याची क्षमता नाही एवढे 193 किलो मोजायची. त्यामुळे नाऊ आय हॅव टेकन दॅट चॅलेंज. म्हटलं तुमचं वजन कमी करून दाखव. त्यांना बॅरिएट्रिक सर्जरी काय काय लोकांनी सजेस्ट केली, पण त्यांना नाही करायचं ते. म्हटलं तुमचं जर आरोग्य सुधारलं तर तुम्ही राहता त्या अख्ख्या गावाचं आरोग्य सुधारणार. फॉर दॅट आय टेकन दॅट चॅलेंज. आणि 12 दिवसात त्यांचं 10 किलो वजन कमी झालं. त्यांनी सांगितलं 15 दिवस झाले बॅच सुरू होऊन. ही वॉज सो हॅपी. काटाच हलत नव्हता गेले अनेक वर्ष. आणि याच्यात सिंपल गोष्टी करतो आम्ही. डाएटरी मॉडिफिकेशन्स, 4 सत्र डाएटची घेतो, झूम मिटिंग, 2 सत्र फिजिकल ऍक्टिव्हिटी बद्दल, 2 सत्र मनाबद्दल, माइंड मॅनेजमेंट और इमोशनल मॅनेजमेंट. दॅट्स ऑल. दिस इज द ओनली थेरपी. ग्रुप असतो या ठिकाणी, व्हॉट्सअप ग्रुप असतो. रोज काय खाल्लं ते शेअर करा, आम्ही सांगतो. इतक्या आयडिया देतात, इतक्या सगळ्या डिशेस लोक तयार करतात. साऊथ इंडियन, नॉर्थ, गुजराती, सगळ्या ऑलमोस्ट सगळे फूड कल्चरवाले. काही आयुष्यातनं मिस होत नाही. काही रेफरन्सेस, काही पुस्तकं सांगू इच्छितो मी तुम्हाला. त्यासाठी मी काही पुस्तकं आणली पण होती. काही कार्यक्रम होता, मी बी कदाचित कुठे मांडले असतील बाहेर तर माहिती नाही, बघता येतील तुम्हाला. पण काय वाचायला पाहिजे, मला ज्या पुस्तकांचं मी जे म्हणाल मी खूप वाचतो. 3 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. एक आरोग्याच्या संदर्भातलं हे. या पुस्तकांवरती कॉपीराईट नाही टाकलेला. सो एनीबडी कॅन कॉपी इट अँड गिव्ह इट टू अदर्स. ओके, पूर्ण परवानगी आहे. हे आरोग्याबद्दलचं, याच्या 80-90,000 कॉपीज झालेल्या असतील आतापर्यंत. एक 60 रुपये किमतीचं बेसिक पुस्तक. शाळा कॉलेजेसमध्ये मी खूप ठिकाणी 5,000 शाळा कॉलेजेसमध्ये गेले. तुमच्यासारखे 10-1 लाख लोकांशी तरी बोललो असेल. मला आता एवढ्या छोट्या ग्रुपशी फार कमी वेळा मला बोलायचं काम पडते. बहुतेक गावातल्या सगळ्यात मोठ्या सभागृहात व्याख्यान होतात. मागे मी MGMला आलो तर 400-500 त्यातले 200 डॉक्टर्स असतील औरंगाबादमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुपर स्पेशालिस्ट. तुमच्या MGMच्याच कुठला हॉल एक आहे तो तिथे झालेला, गेट गोईंगचा जो झाला होता तो 4-5 वर्षापूर्वी. इथल्या एकनाथ सभागृहात झाले. आणखीन एक 5-7 ठिकाणी तरी झालेले माझे कार्यक्रम यापूर्वी पण. शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन बेसिकली जे मॅनेजमेंटमध्ये शिकवलं जाते तुमच्या बी स्कूलला, गोल सेटिंग, टाईम मॅनेजमेंट, लॉंग टर्म व्हिजन, हे सगळे खेड्यातल्या मुलांना कळावं या अर्थाने, मुलांना आणि पालकांसाठी अशा अर्थाने सोप्या मराठीत. आमच्याकडे हा एक कार्यक्रम व्हायचा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. हा संत तुकारामांचा अभंग आहे. परिसाच्या संगे लोह बिघडले, जे जे बिघडले ते सुवर्णाची झाले. आम्ही दर महिन्याला असा एक कार्यक्रम घ्यायचो आमच्याकडे. सेकंड सॅटर्डे इव्हिनिंगला अमरावती, संडे मॉर्निंग यवतमाळ, नागपूर आणि संडे इव्हिनिंग यवतमाळ. असं दर महिन्याच्या ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी असे 36 कार्यक्रम घेतले. आणि त्यात ज्यांना बोलावले यातले मोस्ट ऑफ देम आर अनसंग हिरोज. आयुष्यात यातले 70-80% लोक पहिल्यांदा बोलले स्वतःच्या आयुष्याबद्दल. आणि धीस स्टोरीज आर सो अपिलिंग. माझी खूप इच्छा आहे, कदाचित मी बाकी सगळे कामं सोडले ना तर असे स्टोरीज शोधणं आणि ते जगापुढे आणणं. ओके, आय हॅव गॉट दॅट स्किल ऑल्सो. त्यामुळे डॉक्टर की सोडून मला 20-1 गोष्टी आहे माझ्याकडे की ज्याच्या आधारे मी पोट भरू शकतो आरामात. चिक्कार पैसे पाहिजे तर कमवू शकतो. पण मी पैशांसाठी या सगळ्या गोष्टी कधीच वापरल्या नाही. ज्या काय वापरल्या त्या सोशल बेटरमेंटसाठीच वापरल्या. कुठली एक स्टोरी वाचा, मग मी सकाळला लिहायचो याच्यावरती आणि त्यातनं मग त्याचं एक कंपायलेशन केलं. अशा 21 लोकांच्या स्टोरीज आहे त्याच्यामध्ये. आता हल्ली मी देशोन्नतीला लिहितोय रेग्युलरली. ऑल महाराष्ट्र एडिशनला माझं गेले आता 22-23-24 आर्टिकल असेल हेल्थ आणि याच्याबद्दलचं. रेग्युलरली आहे ते सर. एक आहारगाथा नावाचं पुस्तक. भारताची पहिली लेडी केम्ब्रिज PhD, वर्ल्ड रिनाउंड न्यूट्रिशनिस्ट. त्यांनी किचनमध्ये जे काय प्रयोग केले रिटायरमेंट नंतर ते या पुस्तकात दिलेले. आहारगाथा. हे माझ्यासोबत काम करतात डॉक्टर जीवनलाल गांधी, 90 इयर्स यंग मॅन, ओल्ड मॅन नाही. काही पुस्तकं लिहिले त्यांनी. आत्ताही ते फेसबुक लाईव्ह पासून सगळ्या गोष्टी करतात ॲट द एज ऑफ 90. सगळी टेक्नॉलॉजी शिकले. त्यांच्या तरुण वयात ते युरोप अमेरिकेत होते बरीच वर्ष. त्या काळची कंपोजिट डिग्री आणि मग 55 वर्ष जवळपास त्यांनी 4-1 लाख पेशंट डील केले. सो इज अ बिग रिसोर्स बँक. इथे औरंगाबादमध्ये पण राहिलेले यांचे इकडच्या भागात एक खूप सारे त्यांचे फॉलोअर फॅन्स आहेत. ते माझ्यासोबत आहेत आता ऑनलाईन कार्यक्रमामध्ये. त्यांचं एक पुस्तक आहे.
डीन ऑर्निश म्हणून जगातला पहिला कार्डिओलॉजिस्ट आहे की ज्याने सिद्ध केलं की बिना अँजिओप्लास्टी बायपासने हार्टचे ब्लॉकेजेस रिव्हर्स करता येतात. त्याचं हे ओरिजिनल पुस्तक आहे, द प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज. त्याचं हे मराठीमध्ये झालेलं भाषांतर, हृदयविकार निवारण. आणि हे काही टेक्निकल पुस्तकं नाही, दीज आर ऑल अप्लाइड बुक्स, जे वाचून आपल्याला आपण काय करायचं ते कळू शकेल असं. हे आणखीन एक छान, हा एक जगप्रसिद्ध सायंटिस्ट, नेक्स्ट टू डार्विन म्हणतात त्याला, डॉक्टर ब्रूस लिप्टन, जिवंत आहे अजून. युट्यूबवरती ऐका तुम्ही, जरा शोधा, बायोलॉजी ऑफ बिलीफ. तो म्हणतो की आपली बिलीफ सिस्टीम जी आहे ती आपल्या सेल्युलर लेवलला काम करते आणि तुमच्या शरीरातली सगळी केमिस्ट्री बदलते. त्यामुळे तुम्हाला बिलीफ सिस्टीम बदलून आजार बरे करता येतात. त्याच्यासाठी हे औषधं घेण्याची गरज नाही या सगळ्या क्रॉनिक आजारांसाठी. ओके. जगप्रसिद्ध काउन्सेलर लुईस हे, खूप सारी पुस्तकं यांची. काय काय नाही झालं या, आता 90+, 95+ एज असेल, तरुण वयात सेक्शुअल अब्यूज झाला आणि काय काय कॅन्सर झाले, सगळं अबंडन फॅमिलीमधनं, आणि अशा सगळ्या याच्यातनं बाहेर निघून आज ही बाई लाखो लोकांचं आयुष्य बदलवण्याला कारणीभूत ठरलेली आहे. म्हणजे लाखो पुस्तकं यांची छापल्या गेलेली, लाखो कॉपीज, मिलियन्समध्ये. पॅरेंटिंग बद्दल आम्ही बरंच करतो, बरं. त्या पॅरेंटिंग बद्दलची काही पुस्तक, हे एक पुस्तक जरूर सुचवेल तुम्हाला, नसेल वाचलं तर जरूर वाचा. 29 विद्यापीठाने डॉक्टरेट दिलेला सायकियाट्रिस्ट. मागच्या शतकातलं असं म्हणतात की लाखो लोकांचं आयुष्य ज्या पुस्तकामुळे बदललं ते हे पुस्तक आता मराठीत आलंय. ओरिजिनल जर्मन 40+ लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट झालेलं पुस्तक आहे. 3 वर्ष या व्यक्तीच्या आयुष्यात असे येतात की दिवसातून 3दा आत्महत्या केली तरी अपुरी पडेल. त्यातनं तो कसा बाहेर पडला आणि आधुनिक मानसशास्त्राचा भीष्म पितामह असं म्हटलं जातं, डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल. जरूर वाचा. इंग्लिशमध्ये मॅन सर्च फॉर मिनिंग. अचेतन मनाची, आपल्या जे म्हणतो सबकॉन्शियस माइंड, हे एक पुस्तक आहे. एक स्ट्रेस मॅनेजमेंटवरती डॉक्टर गिरीश पटेल म्हणून ब्रह्माकुमारी सोबत काम करतात, त्यांचं पुस्तक आहे. अल्बर्ट एलिस, आणखीन एक मानसशास्त्रज्ञ ज्याच्या नावाने मागचं शतक ओळखलं जाईल. त्यांनी आरईबीटी नावाची देण जगाला दिली, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. आणि ती अतिशय साधी सोपी, आपलं आयुष्य बदलवणारी आहे, सगळ्यांच्या उपयोगी पद्धती आहे. शब्द बदला आणि आयुष्य बदला, सिंपल आहे. आता आम्ही कॅन्सर यात्रा काढली होती, दरवर्षी काढतो. 1 वर्ष, पहिल्या वर्षी औरंगाबाद नगरवरून निघून अमरावतीपर्यंत गेलो होतो, औरंगाबादला पण होतो एक दिवस. यावर्षी आम्ही उत्तर महाराष्ट्रात गेलो होतो, संगमनेर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, 5-6 दिवस. आम्ही यांना कॅन्सर पेशंटला कॅन्सरग्रस्त नाही म्हणतो, आम्ही त्यांना कॅन्सर योद्धा म्हणतो, कॅन्सर वॉरियर्स. कॅन्सर योद्धा आणि कॅन्सरग्रस्त म्हटलं तर काही फरक पडतो असं वाटतं तुम्हाला? काही फरक पडतो शब्द बदलल्याने? तुमचा सगळा पाहण्याचा ॲटिट्यूड, तुमची सगळी इम्युन सिस्टीम, दॅट गेट चेंज. ग्रस्त म्हटलं की बळी पडला, योद्धा म्हटला की हे स्पिरिट येते. तुमचे केमिकल्स बदलतात रक्तामधले आणि त्याच्यामुळे तुमच्या आजाराशी लढायची ताकद वाढते किंवा घटते. त्यावर आधारित हे पुस्तक आहे, एका पेडियाट्रिशियनने लिहिलेलं, जावे भावनांच्या गावात. डॉक्टर अभय बंगांचं नाव बहुतेकांना माहिती असेल. त्यांचं ते माझा साक्षात्कारी हृदयरोग आणि बाकी सगळं त्यांचं आता इतक्यात आलेलं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक, खास करून आपल्या आयुष्याचा अर्थ कसा शोधायचा, युथसाठी खास करून त्यांचं जे केलेलं आहे ते. पॅरेंटिंगवरचं एक पुस्तक आहे. मग काही हे एक पुस्तक जरूर वाचावं असं मी सुचवेल तुम्हाला. सगळ्या यंगस्टर्सनी वाचावं आणि पॅरेंट्सनी पण वाचावं असं आहे. एका अति लाडामुळे वाया गेलेल्या तरुणाचं आयुष्य बदलण्यासाठी त्याचे स्वर्गात गेलेले आजोबा काय प्लॅन करतात त्याची कहाणी, अप्रतिम कहाणी. अल्टिमेट गिफ्ट बाय जिम स्टोवा, अमेरिकन ऑथर आहे. ब्लाइंड आहे तो स्वतः, ऑथर जो आहे तो. एक चॅनेल चालवतो, रेडिओ चालवतो त्या ठिकाणी, ब्लाइंड असून. त्याचे गाजलेलं पुस्तक. हा पार्ट 1 आहे, अल्टिमेट गिफ्ट, मराठीत आहे, सर्वोत्तम देणगी. इंग्लिश म्हणलं त्याचं अल्टिमेट लाईफ आहे, पार्ट 2, जिम स्टुअर्ट. ही सगळी पुस्तकं मी कैकदा वाचलेली, त्यामुळे आय कॅन से की काय आहे या पुस्तकात, काय मिळते आपल्याला. आत्ताही मी वाचलं नव्हे, आणखीन एक वेळा तर नवीन काहीतरी कळते दरवेळेस. दी लास्ट लेक्चर, एका निवृत्त प्रोफेसरचं आयुष्यातलं शेवटचं लेक्चर, आणि त्यावेळेस तो कसं बघतो आपल्या मागच्या आयुष्याकडे, अप्रतिम कहाणी. त्याच्यावरती मला वाटते हॉलिवूडने फिल्म पण काढलेली, आय बिलीव्ह. ओके, दी लास्ट लेक्चर. हे खूप जुनं पुस्तक आहे, अल्केमिस्ट, अल्केमिस्टच्या शोधात.
एक जण बाहेर निघतो आहे ना, लास्ट लेक्चर. एक मॅनेजमेंट वाल्याने सगळ्यांनीच वाचावं असं पुस्तक आहे, स्टीफन कवे, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. यावरती आता मी याचा बऱ्यापैकी अभ्यास केला, वापरतो पण मी यातल्या बऱ्याचशा गोष्टी. सो वी डू यूज ऑल दीज इन अवर बिहेवियरल सायन्सेस वर्कशॉप्स ट्रेनिंगमध्ये मी वापरतो या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी. हे मगाशी जो उल्लेख केला आपण इकिगाई, जपानी पुस्तक, याला तुम्ही नेटवरती बघितलं असेल बहुतेक वेळा. निक फुजिसिक, तो म्हणतो आय हॅव नो हँड्स, आय हॅव नो आर्म्स, नो लेग, सो आय हॅव नो वरीज. आपण म्हणतो आपल्याला 2 हात आहे 2 पाय म्हणून ढिगभर वरीज आहे. सगळं करतो हा. हा माहिती आहे की नाही माहित नाही तुम्हाला, भावेश भाटिया माहिती हा माणूस. महाबळेश्वरला गेले तर जरूर भावेशला भेटू. बाकी पॉईंट नाही पाहिले तर चालतील. ही इज ब्लाइंड फेलो. ओके. 20 वर्षापूर्वी 2 किलो मेण रोजचं विकत आणायचा, घरच्याच भात बनवायच्या कुकरमध्ये मेण वितळायचं, मेणबत्त्या बनवायच्या आणि 10 रुपये रोजाची हातगाडी विकत घेऊन महाबळेश्वरच्या सडकेवरती मेणबत्त्या विकायच्या. आज कुठे पोहोचला 25 वर्षात माहिती आहे? 10,000 प्रकारच्या मेणबत्त्या, 70 देशात एक्सपोर्ट होतो, 350 करोड टर्न ओव्हर आहे, 10,000 ब्लाइंड लोकांना काम दिलेलं आहे. रिलायन्सच्या दिवाळी गिफ्ट गेले कित्येक वर्ष भावेशकडून जातात. आत्ता मी मागच्या महिन्यात त्याच्याकडे होतो अर्धा दिवस. मला खूप चांगला मित्र, त्याच्या 2-3 ठिकाणी मी मुलाखती घेतलेल्या. रिलायन्सची एक दिवाळी गिफ्ट 1400 रुपयाची, यावर्षी 3.5 लाख गिफ्टची ऑर्डर भावेशकडे होती, जी सगळ्या ब्लाइंड लोकांनी पूर्ण केली. त्याचे क्लायंटल आज विप्रो आहे, TCS आहे, रामोजी फिल्म सिटी आहे, हे सगळे आणि ब्लाइंड. 40व्या वर्षी ॲथलेटिक्समध्ये पार्ट घ्यायला सुरुवात केली त्याने आणि 125 नॅशनल आणि इंटरनॅशनल गोल्ड मेडल्स त्याच्याकडे राहतात. आता 50 क्रॉस केली. आता त्याचं पुढचं टार्गेट आहे माउंट एव्हरेस्ट. आत्ता या वर्षात 9 वेळा कळसुबाई चढून आला तयारी म्हणून. किलिमांजारो, कुठलं हिमालयातलं एक आणखी या नावाचं काहीतरी आहे, किलिमांजारो, ते त्याने आता आटोपलं. त्याचं एव्हरेस्टची तयारी चालू आहे 50-55व्या वर्षी. आपण म्हणतो झालं म्हणते, आता काय राहिलं, आता हाडच जायचे राहिले मसनात फक्त, आहे की नाही? हा जो एन्थुझियाझम आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. कधीतरी बोलात आहे भावेशला घेता येईल. म्हणजे तुम्ही जर असं काही करणार असाल ना कॅम्पसमध्ये, आय कॅन कॉल ऑल दीज पीपल. आनंदाने येतील माझ्यासाठी, ते काही अडचण नाही. एक राजेश ठोंबरे म्हणून आहे 40गावला, माहित नाही तुम्ही नाव ऐकलं की नाही. हजारो घरांमध्ये देवघरात त्याचे फोटो टांगलेले 40गाव परिसरात. गेले 1989, आता किती वर्ष झाले, 18 आणि 23, 34 वर्ष झाले, एकही रात्र 6 तास झोपलेला नाही तो सलग. इतके कॉल्स त्याला असतात स्नेक बाईट बद्दल. अँड ही ट्रीट्स ऑल बाय टेलिमेडिसिन. फिजिशियन्स त्याला कॉल करतात, सर मी काय करू आता. हा BCom झालेला. 25,000 स्नेक बाईटच्या केसेस त्याने ट्रीट केलेल्या आतापर्यंतच्या आयुष्यात. 100 केसेस केल्या तर MD, MS, PhD भेटते. त्याला तर आपल्या आरोग्य विद्यापीठाने बोलावून त्याला ऑनररी डिग्र्या द्यायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे फक्त आणि फक्त कागदाला महत्व आहे. बाहेर देशात असताना 10-20 विद्यापीठाच्या तरी डिग्र्या त्याला मिळाल्या असतात. 10-20 विद्यापीठांच्या. रिसर्च कसं करावं हे त्याच्याकडून शिकावं, भावे त्या राजेशकडून. त्याला आयुष्यात पहिल्यांदा मी बोलकर केलं आमच्या एका युथ कॅम्पमध्ये. त्याच्यापर्यंत तो त्याच्या आयुष्याबद्दल कधीच बोलला नव्हता. आणि तो औरंगाबादच्याच एका शिबिरात, 15 वर्षापूर्वीची गोष्ट असते नाही, 2011ची असेल. आता त्याच्यावर 400 पानांचं चरित्र निघालं, राजहंसने काढलं. रणमुनी राणा तसा आहे. प्रयासचं एक YouTube चॅनल आहे, त्याने मी त्याची राजेशची घेतलेली पहिली मुलाखत तुम्हाला त्याच्यात ऐकता येईल. अफलातून माणूस आहे. त्याच्याबद्दल बोलायला लागलो तर 2 तास मी बोलेल आणि तुम्ही उठून जाणार नाही. आय गॅरंटी फॉर दॅट. असा तो माणूस आहे. अशी कैक माणसं आहे. ओके. मी या संदर्भात एवढा श्रीमंत आहे, मी नुसतं म्हटलं तरी अगदी आनंदाने येतील सगळे लोक, सगळं सोडून येतील. असं जर काही आपल्याला या पोरांच्या पुढे ठेवता आलं ना, आय वुड लव्ह टू डू दॅट. तुमच्याकडे एवढी तरुणाई आहे, 10-12 हजार मुलं जर आहेत, माहितीच नाही आपल्याला, एक्सपोजरच नाही की अशी पण माणसं आहेत जगात आणि जिवंत आहेत अजून. ते त्यांना डोळ्याने पाहू शकतो, ज्यांच्याशी असं मांडीला मांडी लावून ज्यांच्यासोबत बसू शकतो, अशी माणसं आहेत. आय कॅन डेफिनेटली डू दॅट. हे आता इतक्यात आलेलं पुस्तक आहे, माणूस असा का वागतो, बिहेवियरल सायन्सेस बद्दलचं. हे या पुस्तकाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? केवळ मानवतेसाठी.
कोणाला माहिती आहे? हा पाकिस्तानचा गाडगे बाबा. एका वाक्यात ओळख सांगायची झाली तर मॅक्सेसे अवॉर्डी आहे. 2 लाख बेवारस प्रेतांचा अंत्यसंस्कार केला या माणसाने आयुष्यात. 1000+ ॲम्ब्युलन्सेस आहे. 108 तर आपल्याकडे नंतर आलं, यांच्याकडे आधीपासून आहे. एअर ॲम्ब्युलन्सेस आहे. पाकिस्तानात काहीही झालं तर ईदीला बोलावल्याशिवाय सरकारचं चालत नाही. आणि अतिशय परखड. ओके, एकदा त्याला आतंकवाद्यांनी उचललं आणि त्याला म्हटलं की तू मुसलमान आहे आणि हिंदू, शीख, ख्रिश्चन लोकांना कसा काय तुझ्या ॲम्ब्युलन्समधून घेऊन जातो? काय उत्तर द्यावं याने त्या आतंकवाद्याला माहिती आहे? खरा मुसलमान आहे म्हणून करतो. इट इज नॉट इझी टू से दीज वर्ड्स इन पाकिस्तान. आता आपल्याला सगळे फक्त आतंकवादी 156 सांगतात पाकिस्तानचं नाव घेतलं. हे कोणीच सांगत नाही ह्या गोष्टी. मला वाटतं पत्रकारांनी हे जर करता आले की पॉझिटिव्ह काय आणि ते कसं हायलाईट करता येईल तुम्हाला जगापुढे, खूप इम्पॅक्ट होऊ शकतो याचा जगात सकारात्मकता वाढवण्यासाठी. आज नाहीतर भांडणं दिसतात आपल्याला सगळीकडे. निगेटिव्हच बातम्या एवढ्या वेगात पसरतात. अभय बंगांचं पुस्तक माहिती आहे तुम्हाला, रॉबिन शर्मा माहिती आहे. कॅन्सरबद्दल तर इतक्या स्टडीज आहे ज्यांना सांगितलं की 2 वर्षात मरणार आहे. 20-20 वर्ष जगलेले लोक, अशा तर काही डॉक्टरांच्याच कहाण्या आहेत. ओके, हा फिजिशियन आहे, अमेरिकन फिजिशियन, न्यूरो रिसर्चर. हा एक सायकलिस्ट आहे ज्याला कॅन्सर झाल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू उभा राहिला तरी भक्कम झाला, लान्स आर्मस्ट्रॉंग. त्याच्यानंतर तो जगातली सगळ्यात कठीण सायकल रेस 7 वेळा त्यांनी जिंकून दाखवली, टूर द फ्रान्स. हिज रेकॉर्ड इज स्टील अनबिटन. अजूनही कोणी ते मोडलेलं नाही आहे रेकॉर्ड त्याचं. असंच आणखीन एक, तुम्ही पत्रकार आहात म्हणून आणि बाकीच्यांसाठी पण सांगतो, अशी एक स्टोरी तुम्हाला वाचता आली तर जरूर वाचा. टेरी फॉक्स नाव लिहून घ्या आणि शोधा यूट्यूबवरती, नेटवरती. हा कॅनेडियन मुलगा आहे जो 18व्या वर्षी मरतो कॅन्सरने. आणि मरायच्या आधी कॅनडातले भारतरत्न पर्यंतचे सगळे अवॉर्ड त्याला बेडवरती आणून दिल्या जातात. त्या काळात त्यांनी कॅन्सर रिसर्च करण्यासाठी म्हणून त्याचा एक पाय कापला जातो आणि एका पायाने कॅनडाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत धावायचं आणि लोकांना $1 मागायचा आणि $1,00,000 गोळा करायचे. यासाठी तो धावायला सुरुवात करतो. 5,000 मैल, रोजचं 25 मैल. आणि जाऊन शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम करून म्हणतो की ₹1 मला द्या, कॅन्सर रिसर्चसाठी मला $1,00,000 गोळा करायचे. कोणी लक्ष देते, कोणी नाही देत. फेब्रुवारीत सुरुवात करतो आणि सप्टेंबरमध्ये त्याचा कॅन्सर परत रिकवर होतो. त्याला ती रेस सोडावी लागते आणि त्याला वापस घरी आणला जाते. हार्डली तो पुढे 6-8 महिने जगतो, वर्षभर. पण त्याची ती जी पॅशन ती एवढी अपील करते, भारतरत्न परतचे सगळे कॅनेडियन अवॉर्ड त्याला घरी आणून दिल्या जातात. त्याचं टार्गेट होतं $1,00,000. त्याच वर्षी $28 मिलियन गोळा झाले त्याच्या नावाने, टेरी फॉक्सच्या नावाने. टेरी फॉक्स कॅन्सर फाउंडेशन. आणि तो मेल्यानंतर ज्या दिवशी त्याची रेस त्याला थांबवावी लागली, त्या सप्टेंबर मधल्या दिवशी पुढच्या वर्षीपासनं, आज त्याला जवळपास 40 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला, दरवर्षी 120 देशांमध्ये रन फॉर होप म्हणून आयोजित केल्या जाते आणि दरवर्षी $मिलियन्स टेरी फॉक्सच्या नावाने अजूनही गोळा होतात. व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरी. टेरी फॉक्स वाचा जरा, पुस्तक पण आलंय त्याच्यावरती, टेरी फॉक्स वरती. ओके, युट्यूबवरती त्याला तुम्हाला ऐकता पण येईल आत्ताही, त्याची सुरुवातीच्या काळातले व्हिडिओ. जरा आपल्याकडे अशा काहीतरी इन्स्पायरिंग गोष्टी पाहिजे की ज्याने आपली बॅटरी पण चार्ज होईल. ओके, नाही तर आपण फारच असं कधी पाहिलं तर 12 वाजल्यासारखेच जगत राहा. 11:15 क्वचितच दिसतात आपल्या चेहऱ्यावर. दिलीप कुलकर्णी, बदलूया जीवनशैली म्हणून. हा पर्यावरणाच्या क्षेत्रातला ऋषितुल्य माणूस, इंजिनियर. ते सगळं सोडून कोकणात एका गावात राहायला गेला. खूप सारी पुस्तकं यांची एन्व्हायरमेंटमध्ये. बेसिक पायोनियर काम करणारा माणूस असं म्हणताय. आमचं अमरावतीला असं एक छोटं ट्रेनिंग सेंटर आहे, 5 मजली इमारत, सगळी लोकांच्या पैशांमधून उभी झालेली. आमच्याकडे मुलांची शिबिर असतात, युथसाठी असतात, पॅरेंटसाठी असतात. हेल्थबद्दल करतो आणि इतर अनेक विषयांबद्दल आम्ही करतो. कॅन्सर, HIV, डायलिसिस, मोटिवेशनल कॅम्प्स असतात आणि बाकी बऱ्याच गोष्टी काय काय करतो त्या ठिकाणी. आणि दिज आर माय कॉन्टॅक्ट डिटेल्स. तुम्हाला पाहिजे असतील तर यू कॅन टेक इट ओव्हर. वेबसाईट आहे. यूट्यूब चॅनलला खूप सारे माझे वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं तुम्हाला ऐकता येतील. फेसबुकवरती बऱ्यापैकी मी ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे एक पेज आहे, फेसबुक पेज, यू कॅन करेक्ट दॅट. त्यातला 94 वाला जो नंबर आहे 3रा, दॅट इज माय पर्सनल व्हॉट्सअप नंबर.
ओके, पाहिजे तुम्हाला कधी वाटलं तर यू कॅन कनेक्ट मी ऑन व्हॉट्सअप. फक्त परीक्षा घेऊ नका की ओळखलं कसं. आपल्याकडे फारच आपल्याला असं वाटतं आपण म्हणजे फारच प्रसिद्ध आहोत बा, समोरच्याने ओळखलंच पाहिजे. मेसेज टाका, बऱ्यापैकी बिझी असतो. आय वुड लव्ह टू टॉक विथ एनीबडी. कुठल्याही कारणासाठी तुम्हाला असं वाटलं की काहीतरी बोलायचं आहे आणि असं कोणीच दिसत नाही आजूबाजूला की ज्याच्याशी बोलता येईल तुम्हाला, माझ्याकडे वेळ असेल आणि आय मीन दॅट, जरूर करता येईल असं. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.